In last lecture, we studied the soil management practices. That is lecture number 27. 27 मध्ये आपण काय काय बघितलं? सॉइल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, क्रॉप कव्हर, त्यानंतर फंक्शन ऑफ क्रॉप कव्हर, कन्झर्वेशन ऑफ प्लांट न्यूट्रिएंट बाय टेकिंग अप सोल्युबल एलिमेंट्स आणि सॉइल कव्हर रेटिंग हे बघितलं आपण लेक्चर नंबर 27 म्हणजे 27 मध्ये. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न लेक्चर नंबर 28 दॅट इज टेरेसिंग. 28 लेक्चरचं टायटल काय आहे तर टेरेसिंग. तर बघा यामध्ये टेरेसिंग इन्व्हॉल्व्स द कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बँकमेंट और रीच अँड स्टेप्स लाईक स्ट्रक्चर. टेरेसिंग मध्ये काय काय येणार आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बँकमेंट म्हणजे भराव घातल्यासारखं किंवा रीच तयार केल्यासारखं म्हणजे थोडा चढ तयार केल्यासारखा असा मातीचा, किंवा स्टेप लाईक स्ट्रक्चर भराव किंवा बांध घातल्यासारखं, किंवा जे आपण सरी वरंब्यामध्ये कसं असतं वर त्या टाईप, किंवा स्टेप्स लाईक स्ट्रक्चर. अँड स्टेप लाईक स्ट्रक्चर म्हणजे पायऱ्या असल्यासारखं स्ट्रक्चर कुठं तयार केलेलं आहे? अक्रॉस द लँड स्लोप. अक्रॉस द लँड स्लोप कशासाठी? टू चेक द फ्लो ऑफ सरफेस रन ऑफ अँड रिड्यूस द सॉइल लॉस. बघा इथं नोट्समध्ये रिड्यूस द त्यानंतर स्पेलिंग ते चुकलेलं आहे, तर रिड्यूस द सॉइल लॉस अशी दुरुस्ती करावी. तर नीट लक्ष देऊन ऐका. आपण एकदा डेफिनेशन रिवाइज करतो टेरेसिंगची. टेरेसिंगची डेफिनेशन अजून एकदा रिवाइज करतो. टेरेसिंग इन्व्हॉल्व्स द कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बँकमेंट और रीच अँड स्टेप लाईक स्ट्रक्चर अक्रॉस द लँड स्लोप टू चेक द फ्लो ऑफ सरफेस रनऑफ अँड रिड्यूस द सॉइल लॉस. त्या ठिकाणी स्पेलिंग नुसतं सॉइलचं पूर्ण आलेलं नाही, शेवटचे 2 लेटर आलेले आहेत. शेवटचे 2 लेटर आले दॅट इज आय आणि एल. तर SOIL सॉइल लॉस अशी दुरुस्ती करून घ्या. तर बघा टेरेसिंग इन्व्हॉल्व्स काय इन्व्हॉल्व करते? टेरेसिंग कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बँकमेंट और रीच अँड स्टेप्स लाईक स्ट्रक्चर अक्रॉस द लँड स्लोप टू चेक द फ्लो ऑफ सरफेस रनऑफ अँड रिड्यूस द सॉइल लॉस. म्हणजे सरफेस रनऑफचा फ्लो चेक करणं आणि सॉइल लॉस सुद्धा रिड्यूस करणं हे कार्य आहे टेरेसिंगचं. इन दिस सिस्टीम द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ लँड स्लोप इज रिड्यूस्ड टू ए लार्ज एक्सटेंट. या सिस्टीममध्ये काय केलं जातं तर इफेक्टिव्ह लेंथ ऑफ लँड स्लोप म्हणजे जमिनीचा जो काही उतार आहे त्याची लेंथ कमी केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये. सेंटेन्स कसा आहे? इन दिस सिस्टीम द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ लँड स्लोप इज रिड्यूस्ड टू ए लार्ज एक्सटेंट. मोठ्या प्रमाणावरती जमिनीचा जो काही उतार आहे त्याची लेंथ कमी केली जाते. फ्रॉम एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स इट हॅज बीन फाउंड दॅट the soil loss is directly proportional to the slope length of power 0.5. power क्या है? 0.5. किती पॉवर आहे? 0.5. म्हणजे काय म्हणते बघा ते? फ्रॉम एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स म्हणजे एक्सपेरिमेंट नुसार किंवा प्रयोगावरून असं सिद्ध झालेलं आहे की इट हॅज बीन फाउंड दॅट द सॉइल लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे सॉइल लॉस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशासाठी? टू द स्लोप लेंथ ऑफ पॉवर 0.5. म्हणजे स्लोप लेंथ पॉवर जर 0.5 असेल तर त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल सॉइल लॉस असणार आहे. टेरेसिंग प्रॅक्टिस इज नॉट फिजिबल इन फ्लॅट अँड क्रॉप्ड लँड. फ्लॅट म्हणजे समान पृष्ठभाग किंवा जो काही पृष्ठभाग असतो समतल पृष्ठभाग किंवा सपाट पृष्ठभागावरती आणि क्रॉप्ड लँडवरती ही मेथड सुटेबल नाही. फ्लॅट लँड म्हणजे कशी तर एक लेवलमध्ये असलेली जमीन किंवा
क्रॉप्ड लँड म्हणजे पिकाखालच्या जमिनीमध्ये आणि एका लेवलच्या जमिनीमध्ये टेरेसिंग प्रॅक्टिस फिजिबल नाही. हाऊएव्हर इफ देर इज एनी चान्स टू ऑकर द इरोजन simply agronomical measure should be adapted to control that. परंतु त्या ठिकाणी जर असा चान्स दिसला इरोजन होण्याचा तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ॲग्रोनॉमिकल मेजर यूज करायचे. त्यानंतर ॲग्रोनॉमिकल मेजर्स कन्सिस्ट ऑफ कंटूर क्रॉपिंग. ॲग्रोनॉमिकल मेजर्समध्ये काय काय येणार आहे तर कंटूर क्रॉपिंग येणार आहे, क्रॉप रोटेशन येणार आहे आणि स्ट्रीप क्रॉपिंग. आणि याबद्दलची माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. म्हणजे स्ट्रीप क्रॉपिंग असेल, कंटूर क्रॉपिंग असेल किंवा क्रॉप रोटेशन. त्यानंतर द ॲग्रोनॉमिकल मेजर्स कन्सिस्ट ऑफ कंटूर क्रॉपिंग, क्रॉप रोटेशन, स्ट्रीप क्रॉपिंग एक्सेट्रा. बट द लँड विच इज मोर इरोडेबल. परंतु अशी जमीन की ज्या ठिकाणी इरोजन जास्त होत आहे परंतु ते कसं विथ स्टीप स्लोप अँड प्रिव्हेल हाय रेनफॉल इंटेन्सिटी. तीव्र उतार आहे आणि हाय रेनफॉल इंटेन्सिटी आहे त्या ठिकाणी द यूज ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर इज नॉट जस्टिफाईड. ॲग्रोनॉमिकल मेजर वापरणं हे जस्टिफाईड होऊ शकत नाही. ओनली टेरेसिंग इज अन अल्टरनेटिव्ह मेजर. ज्या ठिकाणी तीव्र उतार आहे आणि हाय रेनफॉल आहे त्या ठिकाणी टेरेसिंग प्रॅक्टिस सुटेबल आहे. त्यानंतर द टेरेसिंग इन्व्हॉल्व्स फॉलोइंग मेन फीचर्स. याच्यावरती प्रश्न कसा पडला जाऊ शकतो तर राईट द मेन फीचर्स ऑफ द टेरेसिंग किंवा डिफाईन टेरेसिंग अँड मेन फीचर्स ऑफ द टेरेसिंग. बघा द टेरेसिंग इन्व्हॉल्व्स फॉलोइंग मेन फीचर्स. टेरेसिंगचे मेन फीचर्स काय आहेत ते आपण बघूया. दीज आर कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द slope to intercept the surface runoff and convey into a suitable outlet at non-erosive velocity. यामध्ये काय केलं जातं these are constructed across the slope. across the slope ला ते कन्स्ट्रक्ट केलेले आहे. कशासाठी कन्स्ट्रक्ट केलेले आहे टू इंटरसेप्ट द सरफेस रनऑफ. सरफेस रनऑफला इंटरसेप्ट म्हणजे अडथळा आणण्यासाठी. त्याचबरोबर कन्वे इट टू ए सुटेबल आउटलेट आणि तेच रन ऑफ वॉटर किंवा सरफेस रन ऑफ वॉटर जे आहे सुटेबल आउटलेट मधनं ते बाहेर काढायचं आहे. परंतु कसं ॲट अ नॉन इरोजिव्ह व्हेलॉसिटी. नॉन इरोजिव्ह व्हेलॉसिटी मधनं. त्यानंतर पुढे दे रिड्यूस द लेंथ ऑफ स्लोप बाय स्प्लिटिंग द स्लोप लेंथ इन डिफरंट पार्ट्स. काय केलं जातं तर लेंथ ऑफ स्लोप जी आहे ती रिड्यूस केली जाते म्हणजे कमी केली जाते. स्लोपची लांबी किंवा लेंथ ही कमी केली जाते. परंतु कशी कमी केली जाते बाय स्प्लिटिंग द स्लोप लेंथ इन डिफरंट पार्ट्स. इन डिफरंट पार्ट्स म्हणजे बाय स्प्लिटिंग द स्लोप लेंथ. स्लोप लेंथ स्प्लिट म्हणजे थोडेफार तुकडे केले जातात आणि डिफरंट पार्ट्समध्ये थोडे थोडे तुकडे करून ती स्लोप लेंथ रिड्यूस केली जाते. त्यानंतर द टेरेसिंग प्रॅक्टिस इज अडॅप्टेड फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन एरिया. टेरेसिंग प्रॅक्टिस कशासाठी वापरलेली आहे तर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन साठी. वेअर लँड स्लोप इज ग्रेटर दॅन 10%. कोणत्या ठिकाणी लँड स्लोप ग्रेटर दॅन 10% आहे त्या ठिकाणी वेअर लँड स्लोप इज ग्रेटर दॅन 10% सॉइल इज मोर इरोडेबल. सॉइल जास्त इरोडेबल आहे अँड प्रिव्हेल्स हाय रेनफॉल इंटेन्सिटी. ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे इरोजन जास्त होतं आणि स्लोप लेंथ ही ग्रेटर दॅन 10% आहे त्या ठिकाणी टेरेसिंग प्रॅक्टिस वापरली जाते. त्यानंतर टेरेसेस नॉट ओनली कंट्रोल द सॉइल लॉस. टेरेसेस not only control the soil loss caused by seed flow but also play an important role in trapping the splashed soil particles. ते काय काय कंट्रोल करणार आहे तर सीड फ्लो सुद्धा कंट्रोल करणार आहे. त्याचबरोबर स्प्लॅश्ड सॉइल पार्टिकल आहे ते सुद्धा ट्रॅप करण्याचे काम टेरेसिंग करणार आहे. त्यानंतर दिस प्रॅक्टिस इज नॉट पॉसिबल. ही
प्रॅक्टिस पॉसिबल नाही. कुठं? पर्टिक्युलरली ऑन दोज हिल स्लोप्ड एरियाज वेअर सॉइल डेप्थ इज नॉट सफिशियंट. हिल स्लोप्ड एरियावर ही कधी कधी सुटेबल होऊ शकत नाही. हिल स्लोप्ड एरिया म्हणजे टेकडीवर ही मेथड सुटेबल होऊ शकते, परंतु कधी कधी सुटेबल होऊ शकत नाही. का सुटेबल होऊ शकत नाही? तर त्याचं कारण आहे वेअर डेप्थ इज नॉट सफिशियंट. वेअर सॉइल डेप्थ इज नॉट सफिशियंट म्हणजे मातीची खोली जी आहे ती सफिशियंट जर नसेल तर हिली एरियावर सुद्धा ही मेथड सुटेबल होऊ शकत नाही. हिल एरियावर किंवा टेकडीवर ही मेथड सुटेबल होऊ शकते, पण होऊ का शकत नाही? तर सॉइल डेप्थ जर सफिशियंट नसेल, नॉट सफिशियंट असेल, सफिशियंट नसेल किंवा नॉट सफिशियंट एकच. नॉट सफिशियंट म्हणजे पुरेशा प्रमाणात जर मातीची खोली नसेल तर टेरेसिंग प्रॅक्टिस वापरली जाऊ शकत नाही. फ्लॅट सरफेसवर हे सुटेबल नाही हे आपण बघितलेलं आहे. सेंटेन्स सुद्धा बघितलेला आहे की टेरेसिंग प्रॅक्टिस इज नॉट फिजिबल इन फ्लॅट अँड अनक्रॉप्ड लँड. परंतु इथं काय म्हणते फीचर्समध्ये? दिस प्रॅक्टिस इज नॉट पॉसिबल पर्टिक्युलरली ऑन दोज हिल स्लोप्ड एरियाज. हिल स्लोप्ड एरियावर ही सुटेबल होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर त्या ठिकाणी डेप्थ जी आहे सॉइलची ती नॉट सफिशियंट असल्यामुळे. परंतु फ्लॅटवर तर ते वापरता येत नाही. फ्लॅटवर काय वापरायचं? तर ॲग्रोनॉमिकल मेजर्स यूज करायचे. हे आपण बघितलं मेन फीचर्स ऑफ दी टेरेसिंग. त्यानंतर पुढचा प्रकार बघूया आपण बेंच टेरेसिंग. पुढचा प्रकार बघूया बेंच टेरेसिंग. बघा त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण लिहितो बेंच टेरेसिंग. बेंच म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न यामध्ये कव्हर होतील. बेंच टेरेसिंग बघा इकडे लिहायचं कारण की यामध्ये बारीक मुद्दे आहेत ते नीट लक्ष देऊन ऐका. बेंच टेरेसिंग नीट लक्ष देऊन ऐकायचं. बेंच टेरेसिंग इज वन ऑफ द ओल्डेस्ट मेकॅनिकल मेथड. कसली मेथड आहे? तर ओल्डेस्ट म्हणजे जुनी मेकॅनिकल मेथड आहे. जुनी मेकॅनिकल मेथड, ओल्डेस्ट मेकॅनिकल मेथड ऑफ इरोजन कंट्रोल. काय कंट्रोल करणार आहे? इरोजन कंट्रोल करणार आहे. हॅव बीन यूज्ड फॉर मेनी कंट्रीज इन थिकली पॉप्युलेटेड कंट्रीज. वेगवेगळ्या देशामध्ये वापरलेले आहे. कसं? थिकली पॉप्युलेटेड कंट्री ज्या ठिकाणी आहेत अशा देशामध्ये ही वापरलेली आहे. वेअर इकॉनॉमिक कंडिशन्स नेसेसिटेड द कल्टिवेशन ऑफ स्टीप स्लोप्स. ज्या ठिकाणी स्टीप स्लोपवरती कल्टिवेशन केलेलं आहे त्या ठिकाणी ही मेथड वापरलेली आहे. कोणती मेथड? बेंच टेरेसिंग. त्यानंतर इट हॅज बीन एक्सटेन्सिव्हली यूज्ड इन इंडिया. त्याचबरोबर ही मेथड इंडियामध्ये सुद्धा वापरलेली आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा ही मेथड वापरलेली आहे. इट हॅज बीन एक्सटेन्सिव्हली यूज्ड इन इंडिया इन द माउंटेनियस रिजन ऑफ केरळा, हिमाचल प्रदेश अँड आसाम. बघा कोणकोणते राज्यामध्ये वापरलेले आहे? केरळा, हिमाचल प्रदेश आणि आसाम. शॉर्टमध्ये लिहितो मी केरळा, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यामध्ये ही मेथड वापरलेली आहे. मग याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह पडू शकतं. राईट द नेम्स ऑफ स्टेट्स ऑफ इंडिया इन विच बेंच टेरेसिंग प्रॅक्टिस इज यूज्ड. तर कोणकोणते स्टेट्स असणार आहेत? केरळा, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यामध्ये ही मेथड वापरली जाते. बेंच टेरेसिंग कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग रिलेटिव्हली स्टीप लँड into series of level or nearly strips
or steps running across the slope. बेंच टेरेसिंग मध्ये काय केलं जातं तर सिरीज ऑफ लेवल तयार केली जाते किंवा स्ट्रिप्स तयार केल्या जातात किंवा स्टेप्स रनिंग अक्रॉस द स्लोप म्हणजे पायरीसारखं स्ट्रक्चर केलं जातं. बेंच टेरेस इज अर्धन एम्बॅंकमेंट विथ लेवल और नियरली लेवल टॉप. हे अर्धन एम्बॅंकमेंट म्हणजे मातीच्या भरावानं तयार केलेलं आहे. हे लेवल आहे किंवा नियरली लेवल टॉपला आहे. अँड स्टीप और वर्टिकल साइड्स constructed along the contour of sloping lands. Vertical sides सुद्धा त्यामध्ये तयार केलेल्या आहेत. Bench terracing consists of constructing the series of platform separated by vertical rises. Series of platform तयार केलेले आहेत आणि ते सेपरेट कशाने केलेले आहेत तर separated by vertical rises किंवा vertical rises जे आहेत त्याला ते तयार केलेला आहे. वर्टिकल रिजर्सनी तयार केलेला आहे. अँड प्रोटेक्टेड बाय अँड प्रोटेक्शन किंवा प्रोटेक्टेड बाय म्हणजे त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे. कशाला दिलेलं आहे बाय व्हेजिटेशन म्हणजे झाडं झुडपं लावलेली आहेत किंवा समटाइम्स बाय पॅक्ड स्टोन रिटेनिंग वॉल किंवा पॅक्ड स्टोन रिटेनिंग वॉल तयार केलेले आहेत म्हणजे दगड एकमेकावरती रचून त्याला प्रोटेक्शन देण्याचं कार्य केलेलं आहे. इथं हे बेंच टेरेसिंगची माहिती समाप्त होते आणि लेक्चर नंबर 28 सुद्धा समाप्त होतं. 28 मध्ये आपण काय काय बघितलं टेरेसिंगची माहिती बघितली म्हणजे डेफिनेशन किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल किती आहे 0.5 पॉवर लेंथ हे सुद्धा बघितलं. लेंथ ऑफ पॉवर त्याचबरोबर फ्लॅट लँडवरती किंवा क्रॉप्ड लँडवरती ते सुटेबल होऊ शकत नाही हे बघितलं आपण. अशा ठिकाणी ॲग्रॉनॉमिकल मेजर्स वापरा हे बघितलं. त्यानंतर मेन फीचर्स ऑफ टेरेसिंग बघितले आणि बेंच टेरेसिंगची माहिती बघितली. बेंच टेरेसिंगमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतात आणि इथं लेक्चर नंबर 28 समाप्त होतं.